नमस्कार. आपण सगळेच डिजिटल जगात वावरतो, पण याच जगात एक असा शत्रू आहे जो दिसत नाही, सायबर क्राईम. तो कसा हल्ला करतो आणि त्याला रोखण्यासाठी कोणते डिजिटल डिटेक्टिव्ह लागतात, हे आज आपण समजून घेणार आहोत. चला, सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटरच्या जगात प्रवेश करूया. चला सगळ्यात आधी बघूया की हे संकट किती मोठं आहे. या काही तुरळक घटना आहेत की एका मोठ्या वादळाची ही फक्त सुरुवात आहे. पाहूया. हे एक वाक्य आहे ना, ते सगळं काही सांगतं. इथे फक्त गुन्ह्यांची संख्या वाढत नाहीये, तर ते अधिक स्मार्ट आणि जास्त गुंतागुंतीचे होत चालले आहेत. म्हणजे असं समजा की चोर रोज नवीन कुलूप तोडण्याची पद्धत शिकून येत आहेत. आता ही यादी बघा. हे काही किरकोळ वाटतंय का? अजिबात नाही. एका क्लिकवर बँक खातं रिकामं होण्यापासून ते सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल बनवून फसवण्यापर्यंत धोका प्रत्येक डिजिटल पावलावर आहे. आणि इथेच एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. गुन्हा घडल्यानंतर फक्त कम्प्युटरचं टेक्निकल ज्ञान असून उपयोग होत नाही. म्हणजे बघा, चोराला पकडण्यासाठी फक्त ताकद असून चालत नाही, त्याच्यासारखा विचारही करावा लागतो. इथे पण अगदी तसंच आहे. आणि मग इथूनच एका मोठ्या गैरसमजाला सुरुवात होते. एक असा फरक जो आपल्याला कळायलाच हवा. बरोबर. बऱ्याच जणांना हे दोन्ही एकच वाटतं. सायबर सिक्युरिटी म्हणजे सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन. पण थांबा, यात जमीन आसमानाचा फरक आहे. फरक अगदी सोप्या भाषेत सांगतो. सायबर सिक्युरिटी म्हणजे काय, तर घराला आपण एक भक्कम कुलूप लावतो, चोर आत येऊच नाही म्हणून, बरोबर? पण समजा चोर हुशार निघाला आणि त्याने खिडकी तोडलीच. मग जे काम सुरू होतं ते म्हणजे सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन. घरात येऊन चोराचे ठसे शोधणं, पुरावे गोळा करणं. एक आहे गुन्हा रोखणं, तर दुसरा आहे गुन्हा घडल्यावर त्याचा छडा लावणं. मग आता प्रश्न उरतो की असे डिजिटल डिटेक्टिव्ह घडवायचे कसे? हे कौशल्य कुठून येतं? चला बघूया यासाठी काय उपाय आहे. याच गरजेतून सुयश इन्फो सोल्युशन्सने एक खास कोर्स डिझाईन केला आहे. हा आहे 90 दिवसांचा, पूर्णपणे हँड्स ऑन सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर कोर्स. इथे फक्त थिअरी नाही, तर प्रत्यक्ष काम करण्यावर भर आहे. आणि हँड्स ऑन म्हणजे काय? तर बघा, इथे फक्त काय करायचं हे नाही, तर ते कसं करायचं हे शिकवलं जातं. सगळ्यात आधी समस्या काय आहे ते ओळखायचं, मग डिजिटल पुरावे गोळा करायचे, त्यानंतर तपासायला योग्य दिशा द्यायची आणि शेवटी एका निष्कर्षावर पोचायचं. ही एक पूर्ण साखळी आहे. या सगळ्याचा उद्देश एकच आहे. फक्त लेक्चर ऐकून नोट्स काढणारे विद्यार्थी नाही, तर प्रत्यक्ष केस हातात घेऊन ती सोडवणारे इन्व्हेस्टिगेटर तयार करायचे. कारण जेव्हा ज्ञान कृतीत उतरतं तेव्हाच खरा आत्मविश्वास येतो. ठीक आहे, कोर्स चांगला आहे, पण तू शिकवणारं कोण आहे? कारण अशा विषयात अनुभव खूप महत्त्वाचा असतो, नाही का? या कोर्सचे मार्गदर्शक आहेत श्री धर्मेंद्र नलावडे आणि त्यांचा अनुभव आहे तब्बल 18 वर्षांचा. विचार करा, सायबर गुन्हेगारीच्या जगात 18 वर्ष म्हणजे त्यांनी या गुन्ह्यांचं स्वरूप अक्षरशः बदलताना पाहिलं आहे. आणि त्यांचा अनुभव फक्त कुठल्या एका क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये. त्यांनी पोलिसांना ट्रेनिंग दिलंय, कायदा अंमलबजावणी एजन्सीसोबत काम केलंय. इतकंच नाही तर कॉलेज, शाळा, IT कंपन्या, अगदी बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधल्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना मार्गदर्शन केलंय. म्हणजे समाजाच्या प्रत्येक स्तरावर जिथे सायबर क्राईमचा धोका आहे तिथे त्यांनी काम केलंय. चला आता जरा कोर्सच्या आत डोकावून पाहूया. नक्की काय आहे यात आणि हा कोणासाठी सगळ्यात जास्त फायद्याचा ठरू शकतो? बघा, हा कोर्स फक्त पोलीस किंवा IT एक्सपर्टसाठी आहे असा गैरसमज करून घेऊ नका. पोलीस अधिकारी, वकील आणि लॉचे विद्यार्थी, IT प्रोफेशनल्स, बँकिंगमधले कर्मचारी, अगदी कॉलेज आणि शाळेतले शिक्षक आणि ज्या कोणालाही या क्षेत्रात आपलं करिअर घडवायचं आहे त्या प्रत्येकासाठी हा कोर्स आहे. आणि हा कोर्स पूर्ण केल्यावर सगळ्यात मोठे फायदे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष तपास करण्याची कौशल्य मिळतात. दुसरं म्हणजे खऱ्या आयुष्यातली केस समोर आल्यावर ती सोडवण्याचा आत्मविश्वास येतो. अर्थातच यामुळे करिअरच्या नवीन संधी उघडतात, सायबर कन्सल्टिंगचा मार्ग मोकळा होतो आणि समाजासाठी सुद्धा एक महत्त्वाची भूमिका बजावता येते. अभ्यासक्रमावर नजर टाकली तर लक्षात येतं की यात सगळं काही कव्हर केलंय. सायबर क्राईमचे वेगवेगळे प्रकार समजून घेण्यापासून ते सोशल मीडिया क्राईम, ईमेलचं विश्लेषण आणि मोबाईल फॉरेन्सिक्सच्या बेसिक्सपर्यंत. इतकंच नाही तर सायबर कायदे, केस कशी तयार करायची आणि तक्रार कशी नोंदवायची हे सुद्धा शिकवलं जातं. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रत्येक टॉपिकनंतर एक प्रॅक्टिकल केस स्टडी सोडवायला मिळते. तर मग ज्यांना या जगात एक पाऊल पुढे टाकायचं आहे त्यांच्यासाठी काही महत्त्वाची माहिती. हा कोर्स कल्याणमध्ये ऑफलाईन करता येतो, पण जे येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी निवडक विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शनाचीही सोय आहे. म्हणजे आपल्या सोयीनुसार शिकण्याची संधी आहे. जर ऑफिसला भेट द्यायची असेल किंवा अधिक माहिती हवी असेल
तर 93-217-00224 ह्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकता. फक्त एक लक्षात ठेवा, ऑफिसला येण्यापूर्वी अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि बाकी सगळी सविस्तर माहिती तुम्हाला त्यांचे suyash-info-solutions.in या वेबसाईटवर नक्की मिळेल. तर मग शेवटी प्रश्न हाच आहे, या डिजिटल जगात आपण फक्त घडणाऱ्या घटना बघत राहणार, फक्त एक बळी म्हणून, की स्वतः एक संरक्षक बनून या गुन्हेगारांना आव्हान देणार? निवड आपल्याला करायची आहे.